नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत चिपळूणच्या न्यू चौपाटीला। हे बघा, गांधारेश्वर रोडवर आधी जी आपली जुनी चौपाटी होती ती होती इंदिरा गांधीच्या संस्कृती केंद्राच्या समोर। आता इथं न्यू चौपाटी लागलेली आहे हे बघा, आणि आज आपण खाणार आहोत मोमोज। चला। दादा आता मोमोज स्टीम करतो। दादा आपलं नाव कसं? अनिल मोहिते। अनिल मोहिते। आता दादा आता मोमोज स्टीम करतोय हे बघा। मम्मीने मग आता तिकडे बसले। हाय बोल। हे बघा दादा, आपल्या मोमोज मध्ये काय काय म्हणजे घातलं जातं? पनीर, व्हेज पनीर आहे, त्याच्यामध्ये पनीर असतं, शिमला मिर्च, कांदा आणि मसाले असतात। मसाले असतात। आणि आपले स्टीम व्हायला किती वेळ लागतो? पहिले 5 मिनिटं लागतात। 5 मिनिटं लागतात। आणि कधीपासून आपण या व्यवसायात आहे मोमोजचे? मला आता होतील 6-7 महिने होतील। 7-8 महिने। हो चालेल ना। बघा दादाचा सेटअप मस्त, खूप छान सेटअप झाला दादाने। आणि काय त्याच्यात काय लागे मिक्स वेखड जायफळ चला तर मित्रांनो, आता आमच्या मोमोची प्लेट रेडी होत आहे। पहिले दादांनी मोमोजवर काहीतरी व्हाईट कलरचं तेल लावलेलं आहे, म्हणजे आपले मोमोज स्लिपरी होतील आणि ते आपल्याला खायला इझी पडतील। आता दादांनी दुसरा टाकला आहे तो आपला चाट मसाला। चाट मसाल्याशिवाय तर फ्लेवरच येत नाही। चाट मसाला आपला मेन असतो। तर दादांनी चाट मसाला टाकून झालेला आहे। आता चाट मसाल्यानंतर दादांनी मस्त व्हाईट क्रीमी मेयोनीज टाकलेला आहे मस्त प्लेटमध्ये आपल्या। आणि त्याच्यानंतर जे नसलं तर आपल्या मोमोजला टेस्टच येत नाही, म्हणजे आपली मोमो चटणी, रेड चटणी। आता मित्रांनो आपली प्लेट रेडी झाले। मित्रांनो मोमोजची टेस्ट खूप मस्त आहे। मी आता टेस्ट करून बघितलं, खूपच उत्कृष्ट दर्जाचे असे मोमोज आहेत। खूप स्पायसी आणि फ्लेवरफुल हे मोमोज आहेत। हे बघा मित्रांनो, आता मी खातोय मोमोज आणि मम्मी पण खाते। चला तर मित्रांनो, आता मी पोटभर मोमोज खाल्लेले आहेत। जर तुम्हाला देखील इथले मोमोज खायचे असतील तर तुम्हाला लोकेशन सांगतो, गांधारेश्वर रोडच्या इथं न्यू चौपाटी, आणि नाव आहे वाव मोमोज। हे आहे अनिल मोहिते यांचं, वरती त्यांचा नंबर पण दिलेला आहे। बघा खूप छान टेस्ट होती, आणि मला चटणी खूप आवडली, खूप चटपटीत आणि तिखट होती ती। बघा आता तिकडे गेले बाबांसोबत, त्या दोघांचा पण मोहे झाला आहे कारण बाबांचा उपवास आहे आणि आता काही खात नाही अजून। चला तर मित्रांनो, आम्ही आता तर मोमोज तर खाल्लेत, खरं माझं अजून पोट नाही भरलं। आणि आता चौपाटीवर आलोयच तर अजून काहीतरी खाऊन जाऊया। चला आपण तर शोधूया दुसरं काय आहे का। आपण आता पोटॅटो ट्विस्टर ट्राय करूया। आम्ही पोटॅटो ट्विस्टर खाऊया। चला एक नवीन डिश आपण ट्राय करूया। मी रील्स मध्ये खूप बघितले, आता आपण स्वतः ट्राय करून जाऊया। चला मित्रांनो, आता मी किंग ऑफ पोटॅटोचा मेन्यू घेतलेला आहे। हे बघा, प्लेन सॉल्टेड पेरी पेरी, चाट मसाला, टोमॅटो, मॅगी फ्लेवर आणि तंदुरी फ्लेवर, असे खूप सारे फ्लेवर। चला तर मित्रांनो, आता आपला पेरी पेरी चीज पोटॅटो ट्विस्टर आलेला आहे।
बघा आता मी टेस्ट करतो. थांबा, वरून काढूया आपण. हा खूप गरम आहे. थांबा, डायरेक्ट असंच खाऊया. खूप मस्त आहे. पेरी पेरीचा खूप मस्त फ्लेवर येतो आणि चीज पण आहे बघा. खूप मस्त फ्लेवर येतो. मम्मी आता खाते. आता तुला पण पाहिजे? ती मोठी झाली की खाणार आता. नाही तुला दाखवून दाखवून खाते मम्मी. आलेले नमस्कार दीदी. दीदी आपले नाव कसे? मेघा अमोल राडे. आणि दादा आपले? अमोल मारुती राडे. आणि तुम्हाला हा पोटॅटो ट्विस्टरचा युनिक कन्सेप्ट सुचला कसा, म्हणजे आपल्या चिपळुणात आणायचा? ॲक्च्युली काय होते सध्या म्हणजे काहीतरी युनिक रिसर्च करत होतो आम्ही, काहीतरी युनिक कन्सेप्ट आणावी म्हणून. नाही तर नॉर्मली एक फास्ट फूडमध्ये कॉमन आयटम आहेतच. त्यामुळे तो काहीतरी लोकांना पण वेगळं पाहिजे. आणि मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी हा कन्सेप्ट आता खूप ट्रेंडमध्ये आहे. त्यामुळे आपल्या चिपळूणमध्ये पण आणावी आमची एक इच्छा होती. त्या दृष्टिकोनात आम्ही सुरुवात केलेली आहे. आणि तुम्हाला या बिझनेस मध्ये आता किती वेळ झालाय? आता जवळपास आम्हाला 1 ते 1.5 महिना होईल स्टार्टअप करून. तुमचे प्राइजेस खूप रिजनेबल आहेत, खूप म्हणजे अफोर्डेबल आहेत. खूप छान प्राइजेस ठेवलाय. आणि आमच्या चॅनल कडून तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू दादा. थँक्यू. दीदी हे काय आहे? स्टिक आहे ते, स्पायरलचे स्टिक आहेत. स्पायरलचे स्टिक. आणि हे आपले वरचे हे मसाले आहेत. मसाले. हे सगळे फ्लेवर आहेत फ्लेवर मसाल्याचे. आणि हे खालती हे खाली चीज, मेयोनीज. मेयोनीज वगैरे. ही मशीन आहे. ही स्पायरलची मशीन आहे. स्पायरलची मशीन. मग त्याच्यामुळे ते पोटॅटो त्याच्या भागात कट होतं शेप मध्ये. ते स्पायरल होतं, याच्यामध्ये पोटॅटो टाकून स्टिकने. जागेमध्ये मस्त कन्सेप्ट सगळी बसवलेली आहे. एवढ्याच्या छोट्या जागेमध्ये हे बघा मित्रांनो, खूप अशी चांगली कन्सेप्ट आपल्या चिपळुणात ह्या दोघा दीदी दादांनी आणलेली आहे. खूप अशी चांगली कन्सेप्ट. तर मित्रांनो आपला आता पोटॅटो ट्विस्टर पण खाऊन झालेला आहे. आणि जर तुम्हाला ही वेगळी एक युनिक कन्सेप्ट ट्राय करायची असेल तर तुम्ही गांधारेश्वर रोडवर आपले किंग ऑफ पोटॅटो इथे ट्राय करू शकता पोटॅटो ट्विस्टर. मित्रांनो जर तुम्हाला ही युनिक कन्सेप्ट म्हणजे पोटॅटो ट्विस्टर आणि मोमोज खायचे असतील तर तुम्हाला यायचं फक्त गांधारेश्वर रोडच्या इथं. आपली न्यू चौपाटी ही बघा लागलेली आहे पूर्ण. तुम्हाला इथंच यायचं ट्राय करायला आपले पोटॅटो ट्विस्टर आणि मोमोज. हे बघा ऑलरेडी न्यू चौपाटी रात्रीचा लुक न्यू चौपाटीचा आपल्या. चला तर मित्रांनो आता आम्ही चिपळूणच्या न्यू चौपाटीवर आता पेटपूजा भरून खाऊन आलेलो आहे. पेटपूजा करून आलो आहे. हा तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आमच्या चॅनलच म्हणजे देसाई डायरीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत पण शेअर करा. थँक्यू. बाय.